नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून. मी करणार आहे आज कारल्याची भाजी. त्याच्यासाठी मी छोटे छोटे असे स्लाइस केलेले आहे आणि आतमधले बी पण पूर्ण काढून टाकलेलं आहे. बघा, पूर्ण काढलेलं आहे आतमधलं आणि 3-4दा पाण्याने धुवून टाकलेलं आहे स्वच्छ पाण्याने. आणि 2 कांदे चिरले, कोथिंबीर, तिळाची पूड, भाजलेल्या तिळाची पूड, लाल तिखट आणि मीठ. आणि मी कढईवर तेल टाकलेलं आहे, राई टाकलेली आहे, नंतर जिरं टाकलं, नंतर कांदे टाकत आहे. थोडे कांदे जास्तच घालायचे कारल्याच्या भाजीला. आणि कारल्याच्या भाजीला तेल पण थोडं जास्त प्रमाणात पाहिजे, म्हणजे 1-2 चम्मच. अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं. कांदे टाकल्यामुळे कारले जे कडू असते ना, थोडं कडू पण कमी येते. आणि हे लसूण जिरं पेस्ट आहे. अद्रक नाही घालायचं, लसूण जिरं घालायचं. छान परतून घ्यायचं लसूण जिरं पण लाल होईपर्यंत. असं मी करत आहे त्या प्रमाणात. छान परतून घ्यायचं आणि लाल पण नाही आणि जास्त कच्चे पण नाही, मीडियम भाजायचे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. साधी आणि सोपी पद्धत आहे कारल्याची भाजी करायची. या भाजीला थोडंसं टाईम जास्त लागतो. आता कारले घालून राहिलेली आहे मी. अशा प्रकारे सर्व कारले घालून घ्यायचे कढईमध्ये. असे परतून घ्यायचे. नंतर छान परतायचे, म्हणजे खालून पण वर आले पाहिजे फोडी. आणि असं झाकण ठेवलेलं आहे मी पाणी लावून. आणि झाकण काढलं आणि नंतर बघून राहिले का कशी झाली भाजी. म्हणजे शिजली का नाही, काय चालू आहे असं बघितलं मी काढून झाकण. नाही शिजली, आणखीन टाईम लागतो याला. मीठ घालायचं, चवीपुरतं मीठ, कारण की आपण अगोदरच मीठ लावलं होतं ना, त्यामुळे थोडं पाहूनच घालायचं मीठ. धनिया पावडर, लाल तिखट, हळदी पावडर. आणखीन परतून घ्यायचं. जेणेकरून सर्वीकडे लागलं पाहिजे मसाला. आणि मी चिंच घालून राहिलेली आहे भाजीमध्ये, विसरले होते भिजू घालायचं. नंतर मी गॅसवर पाणी ठेवून चिंच शिजवून घेतली. तुम्हाला चिंच जर पसंत नसलं तर तुम्ही लिंबू घालू शकता. अशा प्रकारे चिंचेचं पाणी तयार झालेलं आहे. आमच्याकडे तर चिंचच घालतात. तुम्हाला पसंत नसलं तर स्किप करू शकता. आणि गूळ घातलेला आहे मी. याच्यामध्ये काही जास्त मसाला नाही वापरायचा. खूप छान असते ही भाजी. शरीराला पण खूप छान असते आणि शुगरला पण खूप चांगली असते. आणखीन
झाकून ठेवायचं आणि तिळाचा कूट, छान चव येते भाजीला, अप्रतिम लागते तिळाचं कूट घातल्यामुळे. आणि तिळामध्ये पण कॅल्शियम असते. आणि कोथिंबीर घालायचा. तुम्हाला जर अशी कढईमध्ये नाही करायची असेल तर तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता, झटपट होईल रेसिपी. बघा ट्राय करून आमच्याकडची रेसिपी. किती छान कलर आलेला आहे, एकदम सुंदर शिजलेली आहे थोडी भाजी. आणि भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण छान लागते. की नंतर कोथिंबीर घातला मी, मला कोथिंबीर जास्त पाहिजे. शिजत आहे भाजी. तुम्हाला पसंत जर आले तर नक्की कमेंट्समध्ये सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते. थँक्यू, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.